तर नेक्स्ट मॅच असणार आहे ती लुझर लुझर म्हणजेच रायझिंग स्टार आणि अर्शिता. रायझिंग स्टार आणि अर्शिता या दोन संघाच्या दरम्यान होईल. पहिला चेंडू ट्रॅव्हल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिळतील ते एक धाव. सन्मान दिलाय स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक फलंदाज तुम्ही पाहू शकता सार्थक, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप विस्फोटक फलंदाजी केली. वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 43 धावांची मॅरेथॉन इनिंग करणारा सार्थक, आणि त्याच्या बॅटमधून जे दोन षटकार होते ना, नेत्रदीपक षटकार होते, शॉट ऑफ द डे होते आजच्या या स्पर्धेतील. पहिला चेंडू सिंगल, मोठा फटका खेळायचा प्रयत्न सार्थक यांचा. चेंज ऑफ पेस केला, येतोय तो डॉट बॉल. आकाश यांची चांगली गोलंदाजी. P1चा षटक आहे आणि एकाचा पॉवर प्ले आहे. 4 षटकांची लढत आहे दोन्ही संघांसाठी. ही महत्वपूर्ण सूचना आहे. दोन संघ जिंकलेला आहे तो श्री 11 संदीपजी दाबेकर यांचा संघ, त्यांचे आयकॉन खेळाडू मयूर, ज्यांनी त्याचा विश्वास सार्थ ठरवला आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक सुद्धा नोंदवलंय. पुढील चेंडू स्लॉट मधला चेंडू ऑन द राईस, चेंडूला पाठवून दिलंय आर पार 6 धावेसाठी षटकार. बॉल द्या लगेच. पंचांकडे ऑलरेडी चेंडू आहे, तर सामना सुरू करा, सामन्याला विलंब नका करू. सहा आणि धावसंख्या वाढत असताना 7 या आकड्यावर सार्थक यांच्या बॅटमधून आलेला एक फटका. अजून एक मोठा फटका, चपराक लगावलाय चेंडूला. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेचून काढलाय आणि धावा मिळाल्या त्या 4 ने धावसंख्या वाढत असताना पोहोचले 11 या धावसंख्येवर. लागोपाठच्या दोन मोठे फटके, आत्मविश्वास वाढवलाय फलंदाज सार्थक यांचा, आणि मागच्या सामन्यात देखील त्याच अंदाजाने फलंदाजी केली. इनका जो खेलने का रवैया है ना, बहुत ही बढ़िया है. हर गेंद पे छक्के और चौके लगाने की उम्मीद में आते हैं और ऐसे बल्लेबाजी करते रहेंगे तो मैं तो कहूंगा इस मैच में भी देखिए बैक टू बैक दूसरा अर्धशतक देखने को मिलेगा. और इस तरह से उड़ा दिया है मिड विकेट के दिशा में और गेंद को बेच दिया है 6 रनों के लिए. सुपर सिक्स. चौकार षटकार आणि धावसंख्या देखील पोहोचली होती 17 या आकड्यावर. शेवटचा बॉल, शॉर्ट पिच चेंडू अप्पर कट केलाय वीरेंद्र सेवकच्या स्टाईलने लगावलेला हा फटका गेलाय 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 21. डीजे थँक्यू डीजे. पहिला षटक समाप्त. धाव फलकावर 21. आक्रमक फलंदाजी सार्थकची. डाव्या एष्टी सोडून जाणारा चेंडू पंचाने दंडित केलाय वाईट. अवांतर धावसंख्येने 1 ने भर पडेल. स्कोर कार्ड वाढत असताना 22 या आकड्यावर. गोलंदाज प्रशांत गोलंदाजीच्या मार्कवर. याच प्रशांतने मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी केली. 2 विकेट काढल्या, करणला आउट केलं, सचिनला बाद केलं.
शॉर्ट पिच चेंडू फटका फसलाय. शॉर्ट्स कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप होतोय. एक धावचं रूपांतर 2 धावेत झालेलं आहे. तर याच दरम्यान एक लेजंड क्रिकेटर तुम्ही पाहू शकता समीरजी पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय. सोनारपाडा गावाची आणबान शान म्हणून नेहमीच त्यांची ओळख असलेले आमचे समीरजी पाटील यांचं इथे आगमन झाले. तर साहेबांना विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि स्थानपन्न व्हा, सामन्याचा एन्जॉय करा. आणि हे जे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं ते समीरजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड मिळालं. तर समीरजी पाटील दादा तुम्हाला विनंती आहे या आमच्या आयोजन कमिटीकडून तुमचं सहर्ष स्वागत, वेलकम. पुढील चेंडू डॉट होता, मागचा चेंडू यानंतर अप्पर कटचा अजून एक चांगला देखना फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. तर नेहमीच आमचे आधारस्तंभ राहिलेले आमचे समीरजी दादा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तर वेलकम. सोनारपाडा क्रिकेटला जर सुगीचे दिवस कोणी दाखवले असतील तर ते आमचे असतील समीरजी दादा पाटील. आणि नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन करत असतात. नेहमीच यंगस्टर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून घडत आलेले आहेत आणि असे बरेचसे खेळाडू आहेत जे समीर पाटील यांनी आतापर्यंत घडवलेले आहेत. येतोय तो डॉट बॉल. याच दरम्यान सोनारपाडा गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिले यशस्वी उद्योजक देखील आहेत, जिम पार्टनर सुद्धा आहेत आणि बरेचसे कार्यामध्ये ते सतत कार्यरत असलेले आमचे सर्वांचे लाडके समीरजी दादा पाटील यांचं अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सहर्ष स्वागत, वेलकम वेलकम. आयोजन कमिटीकडून तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. अजून एक उडवलेला चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि जेलबादच्या स्वरूपात फलंदाज फेल. OUT आउट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू डीजे. डीजे चांगली गोलंदाजी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज प्रशांत यांनी. पुढील चेंडूसाठी सज्ज. फॉलिंग स्वीपचा अजून एक चांगला फटका तुम्ही पाहू शकता. क्षेत्ररक्षण आहे तिथे प्रोटेक्शन चांगलं मिळालं मी तरी म्हणेन. फायलेकचा क्षेत्ररक्षक लगेचच त्याने फॉलो केला बॅट्समनला आणि तो 30 सर्कलच्या बाहेर धावत जात असताना अडवलेला एक चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण, 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला आहे फलंदाजाचा. आणि क्षेत्ररक्षकाचा देखील स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता सार्थक, त्याने मागच्या सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली. 16 चेंडू 43 धावा आणि या सामन्यात देखील विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करत असताना वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. फुलटॉस फटका फसलाय, प्रॉपर कनेक्शन आहे. शॉर्ट्स कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर 2 ते 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तोपर्यंत धावा कंप्लीट होतील त्या 2 स्कोर कार्ड पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता. आता 30 या आकड्यावर तुम्ही पाहू शकता 2 षटक संपन्न झाले. 15च्या सरासरीने धावफलकावर धावा लगावल्या गेल्या आहेत त्या 30. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. याच दरम्यान
याच दरम्यान इथे ती एकने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता 31. पुढील चेंडूसाठी सज्ज. मोठा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज प्रथमेश यांनी. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, त्यानंतर बघतोय तो आपण डॉट बॉल. बत्तीस या आकड्यावर धावसंख्या तुम्ही पाहू शकतात. लेग स्पिन टाकलेला चेंडू पास स्लॉट मधला चेंडू होता, उडवलाय, पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये आणि केलं डिपॉझिट 6 धावेसाठी. षटकार. तर एक सुवर्ण संधी आलेली आहे दोन्ही संघांसाठी. 3 षटकार लगावले तर 1100 आणि 3 विकेट काढल्या तरी 1100. आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व आणि लेजंड क्रिकेटर ज्यांनी सोनारपाडा गावाची म्हणजे आपण नेहमीच म्हणत आलो आणबान शान समीरजी पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकारासाठी 1100 आणि त्याचप्रमाणे 3 विकेटसाठी 1100. कुठल्याही संघाला कुठल्याही टीमला या मॅचमध्ये समीर दादा यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून आता बक्षीस तुम्हाला लाभलेलं आहे. तर बघूयात. याच दरम्यान चेंडू उडवला होता, रनआउटची संधी होती, येतोय तो डॉट बॉल. 2 धावा आलेल्या आहेत आणि चांगला प्रयत्न राहिले समीरजी दादा पाटील यांचा आजपर्यंत. तरी सोनारपाड्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा एक समाजसेवेचा कुठलाही उपक्रम असेल तर समीर दादा यांचा हात नेहमीच असतो. सरळ हाताने ते नेहमीच मदत करत आलेले. आज देखील अभिनव प्रीमियर लीगसाठी त्यांनी जे आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल देखील त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय, त्यांचा आभार व्यक्त करतोय. टाकलेला एक अजून एक चांगला लेग ब्रेक चेंडू, येतोय तो डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 42. चांगली कामगिरी. समीर दादा म्हटलं तर एकाच व्यक्तिमत्व समोर येतं, ते म्हणजे नेहमीच गोलंदाजी करतात आणि नेहमीच फलंदाजी करतात. म्हणजे 96 मध्ये मनोज प्रभाकर जेव्हा गोलंदाजी करायचे, पहिला षटक टाकायचे आणि स्ट्रायकिंग एंडला करायचे, तशीच फलंदाजी आणि गोलंदाजी आमचे समीर दादा सुद्धा करतात आणि आजही करतात. वय वर्ष 40च्या पुढे गेले असेल तरी आज पण 20च्या खेळाडूला लाजवेन अशी त्यांची कामगिरी आहे. पर्सनॅलिटी देखील तशीच चांगली आहे. जिमवर जास्ती फोकस करतात आणि नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो की फिट राहा, फाईन राहा, फिट अँड फाईन, निर्व्यसनी राहा, व्यसनापासून दूर राहा असा मंत्र ते नेहमीच जेव्हा त्यांचे आम्ही ओपिनियन घेतो, त्यांचं मत घेतो, तेव्हा ते एकच सांगतात, खेळाडूंचे पाय हे जमिनीवर ठेवावे. काही खेळाडू असे असतात, सध्या युट्यूबचा जमाना आहे, 2 षटकार लगावतात, सकाळपासून रात्रभर स्वतःचीच रील बघत बसतात. तर त्या गोष्टींमध्ये राहू नका. आणि समीर दादा देखील बऱ्याच वेळा त्यांच्या ओपिनियनमध्ये ते सांगत आलेले आहेत आम्हाला की खेळाडूचे पाय हे जमिनीवर पाहिजे, तुम्हाला चांगला खेळ खेळायचा आहे. आणि असे बरेच यंगस्टर समीर दादा यांनी घडवले आहेत सोनारपाडाच्या गावाच्या मार्फत. अनेक सोनारपाडा गावाला वेगळी उंची दिलेली आहे. जर वाकलन संघाला सर्वात जास्त पराभूत कोणी केला असेल तर ते मी तरी म्हणे सोनारपाडा संघाने, माझ्या इतिहासात तरी असा कामगिरी करणारा एकमेव संघ म्हणजे आमचा समीर दादा यांचा सोनारपाडा संघ.
चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, अक्षरशः उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. येतोय तो डॉट बॉल. सार्थक ज्याने कमालीची बॅटिंग केली, मी तरी म्हणेन या स्पर्धेमध्ये एक फलंदाजी केली ती बाब्या मयूर यांच्या मार्फत चांगली फलंदाजी झाली. एक अर्धशतक पाहायला मिळालं. शॉर्ट पिच चेंडू कट करायचा प्रयत्न, लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव टाकलेत. ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करतोय तो मला वाटतं की गेल्या वर्षी त्याला बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला होता आणि तोच गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर चांगली गोलंदाजी, स्वतःचा फॉर्म जो गेल्या वर्षी होता तो आजही दाखवत असताना आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर चांगली गोलंदाजी. रुशाल यांचा पुढील चेंडू तुम्ही पाहू शकतात. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी. दोनने स्कोर कार्ड पुढे जात असताना 44-4 या आकड्यावर 3 चेंडू शिल्लक आहेत. यंगस्टर गोलंदाज तुम्ही पाहू शकता 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात. समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे, पण त्याच्या विरोधात केलेली अचूक टप्प्याची ही गोलंदाजी, वाक्यज्ञाजोगी कामगिरी. आतापर्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी राहिलेली गोलंदाज रुशाल यांची. शॉर्ट पिच चेंडू, अजून एक चांगला चेंडू, तेज तरार चेंडू आहे. 2 चेंडू शिल्लक. येणाऱ्या काही वर्षात हा खेळाडू मी तरी म्हणेन स्वतःची छाप सोडेल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, सेट फलंदाज सार्थक याच्या विरोधात केलेली गोलंदाजी अक्षरशः डोळ्याचे पारणं फेडणारी ही गोलंदाजी आहे. 4 चेंडूमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या, त्या 2 धावफलकावर धावा तुम्ही पाहू शकता. आता 44. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका आला तर फायटिंग टार्गेट उभा होऊ शकतो. अजून एक चांगला चेंडू, बॅटची लिडिंग एज घेतली, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट केलाय, यशस्वी सुद्धा झाले. बॅटर्स होतोय बाद. अंतिम बॉल या षटकातील. चांगली कामगिरी. आमचे डीजे मास्टर सुद्धा थोडे विश्रांती घेतात, हरकत नाहीये, आम्ही बोलत राहू, कारण बोलणं आम्हाला नेहमीच आवडतं. शेवटचा बॉल आहे, 44 धावा. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा हवा होतात का डॉट बॉल येतोय. अजून एक चांगला फटका, पण काय फटका सजवलाय, मी तरी म्हणेन लॉंग चेस आहे क्षेत्रक्षकासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जमिनीगत घेतलेला फटका, फ्लंबिंग झाले, त्याचा फायदा उचललाय. 3 धावा कंप्लीट. 3ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 48 धावा या कंपल्सरी करायच्या आहेत 12च्या सरासरीने. आणि याच दरम्यान आम्ही एक शुभ सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. तुम्ही पाहतात आज जे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले ते आमचे सर्वांचे लाडके एक चांगले क्रिकेटर, क्रिकेटची परिभाषा काय असते हे त्यांनी दाखवून दिलेले आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व, आमचे सर्वांचे लाडके समीरदादा पाटील यांचा शुभ सन्मान होत असताना किरणजी राले जे या स्पर्धेतील प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच या स्पर्धेतील एक खास व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान करत असताना मायेची प्रेमळ शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील एक गोड आठवण जी सदैव त्यांच्या लक्षात राहील अशी एक गोड आठवण आम्ही देत असताना समीरजी दादा पाटील यांना चांगली कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्याचप्रमाणे समाजकारण देखील तेवढंच चांगलं, राजकारण देखील चांगलं आणि खरंच एक खास व्यक्तिमत्व आहे, सर्वांचे लाडके आहेत. कुठे एंट्री असेल तर लगेचच हो म्हणून होकार देणारे आमचे समीर दादा पाटील. तोपर्यंत ऐकतोय आम्ही सुमधुर संगीत.
तर रायझिंग स्टार डीजे रायझिंग स्टार लुझर लुझरची मॅच आहे ही. रायझिंग स्टार आणि अर्शिता इलेव्हन रायझिंग स्टार लुझर लुझरचा सामना असेल. या पुढील सामना 4 षटकांची लढत असेल ही देखील. तर दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे. समीरदादा पाटील यांच्या मार्फत 3 विकेट्स काढल्या तरी 1100 रुपये आणि 3 षटकार लगावले तरी 1100 रुपये, एक सुवर्ण संधी. आणि याच दरम्यान पाहिला आम्ही समीरदादा यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर, ज्यांनी आज या 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिला. त्यांचा आम्ही आयोजन कमिटीकडून सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. आणि असाच आशीर्वाद आणि असा सपोर्ट आम्हाला येणाऱ्या पुढील टुर्नामेंटसाठी तरी सुद्धा द्यावा, असं आयोजन कमिटीकडून आम्ही तुमच्यासाठी हे बोल ठेवतोय. आणि निश्चितच, कारण समीर दादा आहेत, कुठल्याही गोष्ट तुम्ही त्यांच्याजवळ घेऊन जा, नकार हा त्यांच्याजवळ आजपर्यंत आलेला नाहीये, आमच्यासाठी देखील आलेला नाहीये आणि कोणासाठी देखील आले नाही. कारण जेव्हा जेव्हा टुर्नामेंट्स असतात समीर दादाला विचारायची गरजच नसते, एंट्री फिक्स असते. चोवीस चेंडू 48 धावांची गरज, प्रति षटका 12च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. फलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकता आता हर्षद उर्फ पोलार्ड, ज्याने मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतला. आणि त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता आता प्रशांत, गोलंदाजीच्या मार्कवर ब्रह्मा, ज्याने चांगली गोलंदाजी केली, मागच्या षटकात 16 धावा डिपेंड केल्या. तोच गोलंदाज ब्रह्मा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर, सर्वाधिक अनुभवी खेळाडू. मॅच स्टार्ट, लेट्स प्ले, गेम इज ऑन. शॉर्ट पिच चेंडू, आखून टप्प्याचा चेंडू आहे, जिथे क्षेत्ररक्षण सजवलं होतं पण क्षेत्ररक्षकाने केली चुकी, त्याच्या हाताला चेंडू ब्रश होऊन गेलाय सीमारेषेच्या पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सुपर चौकार. 1 मिनिट डीजे, 1 मिनिट. तर समीर दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेच नाणेफेकीचा कॉल करतोय दोन संघांच्या माध्यमातून. तुम्ही पाहू शकता एका बाजूला रायझिंग स्टार आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता आता अर्शिता. 1 मिनिट थोडा सामना थांबवा. समीर दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. तुम्ही पाहू शकता आता दोन लुझर मध्ये असलेला हा सामना आहे. नाणेफेकी संपन्न होते समीर दादा यांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकी जिंकली ती. तर समीर दादा, एक आगळी वेगळी संकल्पना आहे, जो संघ नाणेफेकी जिंकतो त्या संघाला कॉईन देण्यात येतो आणि समीर दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉईन देतोय तो विनर संघाला. तर तुमचा निर्णय त्वरित पोचवा. 4 षटकांची लढत आहे, तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मॅच ऑन. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, डॉट. याच दरम्यानचा आलाय तो डॉट बॉल. सुवर्ण संधी आहे षटकार चौकारासाठी, हॅट्रिक साठी तुम्हाला मिळू शकते. धावा मिळतील त्या धाव फलकावर तुम्ही पाहिलं त्या 4. फटका फसलाय, उंच आहे, टेक ऑफ केलाय चेंडूने. शॉर्ट्स कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चुकी केली, कॅच ड्रॉप केलाय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2ने धावसंख्या वाढत असताना आणि पुढे गेले ते तुम्ही पाहू शकता 6 या आकड्यावर. 3 चेंडू 6 धावा.
3 चेंडू 6 धावा, 48 धाव्यांची गरज आहे. सरासरी बरोबर मेंटेन केली आहे तर अजूनही 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्या तर 12ची सरासरी राखण्यामध्ये यश मिळेल फलंदाज हर्षद उर्फ पोलाड यांना. बघूया पुढील चेंडू. ब्रह्मा तेवढेच चांगले गोलंदाज ब्रह्मा देखील. फुलटॉस चेंडू आहे. आता पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षकाने यावेळी चेंडूपर्यंत पोहोचायला थोडीशी दिरंगाई केली आणि तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. गोलंदाज करेन तरी काय करेन मित्रांनो, एवढी चांगली गोलंदाजी करतोय ब्रह्मा. आपला अनुभव दाखवत असताना क्षेत्ररक्षकाची चांगली साथ मिळत नाही. यावेळी सार्थक स्वतः लॉगॉनच्या दिशेने गेलेले आहेत कारण माहिती आहे सामना जिंकायचा आहे. जर हा सामना जिंकतो तर आपण सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतो. त्यामुळे ही जी पडझड सुरू आहे ती सुपर 6 साठी पडझड सुरू आहे आणि यामध्ये हर्षद देखील कमी नाहीये. मोठे फटके मारायच्या शोधात आहे. फटके लागत नाहीये पण जेव्हा फटके लागतील त्यानंतर चित्र वेगळं पाहायला मिळेल. पण आता जरतरच्या गोष्टी आहेत. विकेट सुद्धा जाऊ शकते. कमबॅक करतोय गोलंदाज ब्रह्मा. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत तरी. अजून एक चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस. येतोय तो डॉट बॉल. 5 चेंडू 8 धावा. धावफलकावर तुम्ही पाहू शकतात. शेवटचा बॉल या षटकातील. अंतिम बॉल आहे. बघूया कशा प्रकारे हालतात आहे आणि कशा प्रकारे चेंडू फटकावतात आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. जमिनीलगत चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वी आणि पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत संपन्न झालेला आहे. धाव फलकावर बिनबाद 10 आणि येणारे 18 चेंडू 38 धाव्यांची गरज. म्हणजे प्रति षटका 12.50च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला करायच्या आहेत. डीजे थँक्यू डीजे. 6 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या 10. ब्रह्मा यांनी नवीन गोलंदाज सर्वेश गोलंदाज या मार्कवर. स्लॉट मधला चेंडू होता. चेंडू खाली राहिलाय. पिकअप शॉट घ्यायचा प्रयत्न होता. दरम्यानचा येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने तुम्ही धावसंख्या पाहू शकता तर स्थिर 10 या आकड्यावर. शॉर्ट पिच चेंडू पुल पॉवरफुल होतोय का पाहावं लागेल पण पॉवरफुल नव्हता. हाफ फुल होता आणि फलंदाज होतोय फेल. गो टू डगआउट. न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय. आयकॉन खेळाडू चॉईस प्लेयर आपल्या टीमचा मैदानामध्ये जात असताना साहिल. मागच्या सामन्यात देखील पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता आणि यावेळी देखील तसाच प्रयत्न होता. नकार दिलाय आणि यावेळी चुकी झालेली आहे. संवाद मध्ये बाजूला निघालाय. झालाय वाद आणि फलंदाज होतोय धावचूच्या स्वरूपात बाद.
न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना हिमांशू नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकता. घाई केली मी तरी म्हणेन. जो कॉलिंग होती त्या कॉलिंग मध्ये संवादामध्ये बाजूला निघाला, वाद निर्माण झाला आणि फलंदाज झाला धावचीतच्या स्वरूपात बाद. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज गमावले. टीम तुम्ही पाहू शकता बॅटिंग करत असताना दत्ता प्रसाद साईशा 11 या संघाने चांगली गोलंदाजी केली. सर्वेश ब्रह्मा देखील चांगली गोलंदाजी करून गेला. तर सर्वेश देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना स्लॉट मधला चेंडू यावेळी उडून दिलाय. पट्ट्यात आला की थेट कार्यक्रम आम्ही करतोच दाखवून दिलाय या मॅच मधला सुपर धमाकेदार षटकार. आज तुम्ही पाहू शकता आता साहिल याने मागच्या सामन्यात देखील आल्या आल्या षटकार उडवला. या सामन्यात देखील ते चित्र पाहायला मिळालंय. थोडस चर्चा करत असताना गोलंदाज ब्रह्मा काहीसा कानमंत्र दिलाय. बघूया कानमंत्र उपयुक्त ठरतोय का, कारण फलंदाज तेवढाच आक्रमक आहे. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला खेळाडू मोठा फटका खेचलाय. यावेळी धीमागतीने टाकलाय चेंडू. असंच काहीतरी सांगितलं असेल ब्रह्मा यांनी की चेंडू ओव्हर पिच नको टाकू, चेंडू थोडासा मागे ठेव, गुडलेन स्पॉटवर टाक. आणि गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू आलाय तो निर्धाव डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या तुम्ही पाहू शकता आता 16 या आकड्यावर. या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या आतापर्यंत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू येतोय डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती. धाव फलकावर 16. जो कानमंत्र दिला होता ब्रह्मा यांनी तो कुठेतरी उपयोगात येत असताना आलेले लगातारचे 2 चेंडू डॉट. 2 षटका समाप्त. धावफलकावर 16. अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जवळपास 32 धाव्यांची गरज आहे का? 32 धावा. आणि 3 षटकारासाठी आता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. समीर दादा पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. काय पारितोषिक लावलंय आतापर्यंतचं सर्वाधिक मोठं पारितोषिक 3. आणि हिमांशू साठी हे पारितोषिक आहे. हिमांशूने जर 3 षटकार लगावले आणि समीर दादा यांच्या मित्राचे ते सुपुत्र आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आता हे पारितोषिक लावण्यात आले. जर 3 षटकार हिमांशूने लगावले तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. आणि याच दरम्यान आलाय तो चौकार. धावा देखील झाल्या आहेत त्या 20 आणि अजूनही करायचे आहेत 28. 11 चेंडू 28 ची गरज. फुलटॉस चेंडू आगळा वेगळा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटच्या टोला लागलाय आणि थेट त्यांच्या मानेवर जाऊन आदळलाय. तर पाण्याची मागणी डोळ्याला लागलाय का चेंडू. जा लवकर फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन जा. हो ना, फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन जा. तिथे आहे बघा. जा तो घेऊन जा पहिले.
10 चेंडू 27 धावेची गरज. इजा झाली आहे पण दुखापतीवर मात करून आमच्या टेनिस बॉल क्रिकेटरचे सर्वच खेळाडू लगेच मैदानामध्ये उतरतात. थोडीशी इजा झाली पण इजाला दूर ठेवून पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय फलंदाज हिमांशू. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला स्ट्रायकिंग एंडला. आता साहिल सोडून दिलाय. पंच आमच्या जवळ वळतात आहे. येतोय तो व्हाईट बॉल. आज दिवसभरात दोन्ही पंचांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. अचूक डिसिजन आमचे दोन्ही ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता. नितीनजी पाटील मॅन फ्रॉम एडुटणे आणि त्याचप्रमाणे आमचे संदीपजी बाने सर मॅन फ्रॉम आडिवली यांना तुम्ही पाहू शकता. चांगले डिसिजन आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेत. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. लवकर बॅट फिरवली त्यामुळे चेंडू येतोय. एक धाव. एकने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकार तुम्ही पाहू शकता ती आता 23 या आकड्यावर. अजूनही 25 धाव्यांची गरज आहे. चांगली गोलंदाजी केली मी तरी म्हणेन. प्रत्येक गोलंदाजाने राकेश यांची चांगली गोलंदाजी राहिली. सर्वेश यांची चांगली गोलंदाजी. सर्वेश यांचं कौतुक करावं लागेल. एकच षटकार आला बाकीचे सर्व चेंडू हे निर्धाव टाकले सर्वेश यांनी. ब्रह्माची चांगली गोलंदाजी राहिली. आता स्ट्रायकिंग एंडला आहेत ते हिमांशू ज्याच्यावर कॅश प्राइस तब्बल 500 रुपये लावण्यात आले समीरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. चांगला चेंडू मी तरी म्हणेन. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. थोडस इजा झाली आहे त्यामुळे खेळावर थोडंसं दडपण आलेलं आहे. जर इजा गंभीर असेल तर निश्चितच बाहेर या. इजा जर गंभीर असेल तर निश्चितच बाहेर या. स्वतःचा काळजी घ्या. मी तरी म्हणेन टेनिस बॉलमध्ये आम्ही नेहमीच म्हणत असतो प्ले फेअर प्ले हार्ड प्ले सेफ. प्ले फेअर म्हणजे काय इमानदारीने क्रिकेट खेळा. प्ले हार्ड म्हणजे क्रिकेटमध्ये मेहनत करा. आणि प्ले सेफ म्हणजे स्वतःची काळजी घ्या. तर स्वतःची काळजी देखील घ्या. क्रिकेट आहे. क्रिकेट टेनिस बॉल आहे. स्वाभाविक उसळी घेतो. बॅटच्या टोला चेंडू लागला की थेट डोळ्यांवर किंवा आपल्या बॉल झालेले आहेत ते 4 चेंडू झालेले आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 24 म्हणजे अजूनही 24 धाव्यांची गरज. खराब चेंडू. येतोय तो व्हाईट बॉल. खराब चेंडू होता. या चेंडूवर जर दिशा दिली असती तर मी निश्चितच म्हणे चौकार किंवा षटकार आला असता. कारण बराच वेळा असं होतं की आपण एक धाव घेण्याच्या मोबदल्यात चौकार आणि षटकार गमावून बसतो. कारण नंतरचा पुढील चेंडू काय होणार आहे आपल्यालाही माहीत नसतं. पण तर ऑब्जेक्शन केल्या गोलंदाजावर तर थर्ड अंपायर पाठवा. आमच्या आयोजन कमिटीला विनंती आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे पंचांनी. गोलंदाजच्या शैलीवर थोडासा आक्षेप घेण्यात आलेला आहे त्यामुळे लगेचच तिसरे पंच पाठवा. तर किरणजी राळे गेलेले आहेत मैदानामध्ये. लगेचच तुम्हाला समजेल दूध का दूध पाणी का पाणी. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे आहेत 23. 8 चेंडू 23 धाव्यांची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. साहिल यांच्याकडे ती क्षमता आहे ती ताकद आहे ती नजाकत आहे चेंडूला कधी सीमारेषेच्या पार पाठवण्याची. आणि फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका. पण क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने कुठली चूक केली नाहीये आणि बॅटर्स होतोय आउट. राकेश त्याला सामोरे जातील ते आकाश.
आकाश राकेश. फुलटॉस आणि यावेळी सन्मान दिलाय चेंडूला आणि पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी षटकार. केला होता 1 धावेच्या बदली तुम्ही चौकार आणि षटकार गमावला. लगेचच साहिलचा विकेट गेला. साहिलने तोच चेंडू जर चौकार किंवा षटकार लगावला असता त्यानंतरचा चेंडू देखील षटकार आलाय. ते जरतरच्या गोष्टी आहेत. 7 चेंडू तुम्ही पाहू शकतात. आता जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. 7 चेंडू 17 धाव्यांची गरज. चला थोडा सामना स्पीडअप करा. जास्त टीम मिटिंग घेऊ नका. अजूनही काही सामने आम्हाला खेळवायचे आहेत. सुपर 6 मध्ये ऑलरेडी श्री 11 हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि यातून जो संघ विजय होईल तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. ऑलरेडी ग्रुप ए मधून क्वालिफाय झालेला संघ श्री 11 6-17. चला लवकर थोडा सामना स्पीडअप करा. आणि गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात आयकॉन खेळाडू विनायक संघाचा कर्णधार आहे आणि ते म्हटले होते की मी दरवर्षी ही क्रिकेट स्पर्धा खेळतो आणि यावेळी संधी आहे आम्हाला जिंकायचं आहे आणि त्याच इराद्याने आता यावर्षी तो मैदानात उतरला आहे. 7 चेंडू 17 धावा तुम्हाला डिपेंड करायचे आहेत. तर 7 चेंडू 17 धावा चेस करायचे आहेत. समोर फलंदाज हिमांशू ज्याला इजा झाली पण त्यानंतर देखील चांगली कामगिरी केली हिमांशूने. बघूयात. स्लॉट मधला चेंडू उडवलाय. ऑन साइडला ड्रिल केलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण अचूक फेकी. मी तरी म्हणे 100% एफर्ट काय असतं फिल्डिंग मध्ये दाखवत असताना. क्षेत्ररक्षक चांगला चेंडू गॅदर केला. लगेचच उचलला आणि थेट यष्टीरक्षकाच्या जवळ फेकला. तोपर्यंत मिळते ती 1 धाव. 5 चेंडू 16 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये निश्चितच चित्र वेगळं दिसेन आपल्याला. तर बघूया 5 चेंडू 16 ची गरज. समोर येऊन खेळले. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेचून काढला. क्षेत्ररक्षकांकडे फ्लम्बिंग होता ते आणि त्याचा फायदा मिळतोय बॅटर्सला आणि टीमला. धावा मिळतील 4. धावा करायचे आहेत ते आता 12. 4 चेंडू 12 ची गरज. चौकार डावी यष्टी सोडून गेलेत. पंच आमच्या जवळ वळालेत आणि मिळतोय तो वाईड. आता 4 चेंडू 11. धाव फलकावर धावा 37. 4 चेंडू 11 ची गरज. 4 चेंडू 11 आणि धावा या कंपल्सरी चेस करायचे आहे मित्रांनो. लक्षात असू द्या चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. अभिनव प्रीमियर लीग पर्व 3 मधला फुलटॉस खराब चेंडू आहे. फायदा उचलता आला नाहीये पण पंचांनी इशारा केलाय इट्स अ नो बॉल आणि यानंतरचा चेंडू असेल तो फ्री हिट तर रेफर करायचं आहे. थर्ड अंपायर चेक करा. किरण राळे तुम्ही या जरा चेक करा. तुम्ही स्पर्धेतील प्रमुख आयोजक आहेत. इट्स अ नो बॉल. येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. 4 चेंडू 10 धावा कंपल्सरी करायचे आहेत. एक सुवर्ण संधी आहे फलंदाजासाठी. पुढे येऊन खेळले. फटका फसलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज कॅच ड्रॉप होते. 2 धावा मिळतील. हिमांशू स्ट्राईक घेतील का हा प्रश्न चिन्ह आहे आणि धावले सुद्धा आहेत. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली आहे पण फलंदाज बाद होतोय तो हिमांशू रनआउटच्या स्वरूपात. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. डीजे
तुम्ही पाहू शकतात गोलंदाज विनायक आयकॉन खेळाडू चांगला चेंडू हाताळलाय पण पंचाने इशारा केलाय उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू येतोय तो वाईट बॉल. आता 3 चेंडू 7 धाव्यांची गरज. 3 चेंडू 7 धाव्यांची गरज. 3 चेंडू 7 धाव्याची गरज. योग्य निर्णय तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या पंचांच्या मार्फत. बरेच वर्ष टेनिस बॉलमध्ये अधिराज्य गाजवणारे आमचे दोन्ही पंच आणि त्यांच्या माध्यमातून आलेली योग्य डिसिजन. 3 चेंडू 7 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. फुलटॉस फायदा उचलला नाहीये पण समोरच्या दिशेने चेंडू गेलाय. बघूया किती धावा मिळतील. 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. आता येणारं समीकरण असेल रन बॉल इक्वेशन. 2 बॉल 5 धाव्यांची गरज. 2 बॉल्स 5 रन्स रिमेंबिंग. हा सामना जिंकायचा आहे. सुपर 6 ला जायचं. सामना जिंकला तरी कोणी आतमध्ये धावत जाऊ नका. डॉट बॉल. आता 1 चेंडू 5 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. अंतिम चेंडू पर्यंत हा सामना रंगलाय. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज. हिमांशू स्ट्राईक साठी गेले होते नकार दिला. 5 कंपल्सरी 6 जिंकायला षटकारच मारावा लागेल. 5 धाव्यांची गरज आहे पण सामना तुम्हाला षटकार मारूनच जिंकावा लागेल. म्हणून आम्ही तसं म्हटलो की 1 चेंडू आणि 6 धावा तुम्हाला माराव्यात लागतील. तर बघूयात. 1 चेंडू 5 धाव्याची गरज. शॉर्ट पिच चेंडू. सामना जिंकलाय टीम. ओके तर जिगरी क्रिकेट क्लब या संघाने हा सामना जिंकलाय. जेसीसी नाही हा श्री 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 वॉरियर्स हा सामना जिंकलेला आहे. तर अभिनंदन श्री वॉरियर्स या टीमचं. आणि लगेच आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ.